तर आज सकाळी सकाळी माझं एक पार्सल आलं होतं. त्यामध्ये आली होती ही लीफ शेपची ग्लास प्लेट. तुम्ही याला सर्व्हिंग ट्रे म्हणून सुद्धा वापरू शकता. यामध्ये मी फळं ठेवून घेतली, पण तुम्ही यामध्ये स्नॅक्स, स्वीट, चॉकलेट, ड्रायफ्रूट सुद्धा ठेवू शकता. किंवा हे इतकं सुंदर आहे ना, की तुम्ही होम डेकोरेशनसाठी सुद्धा याला वापरू शकता. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर मला बाहेर जायचं होतं, कारण की आमचे केळीचे झाडं जे आहेत ना, ते पडले गेलेले होते. आणि आमच्याकडे आधी इतक्या केळी असायच्या, पण आता पाणी नव्हतं त्याला, त्यामुळे त्या अशा पडल्या गेल्या, सुकल्या गेल्या. तर हा एक पाईप आहे जिथे आमचं भांड्याचं पाणी येतं. म्हटलं तिथे कडाला थोडं एक खड्डं खांदावं आणि त्यामध्ये एक छोटा कोंब होता, हिरवा राहिला होता तो. म्हटलं तो लावून द्यावा. बघूया आता येतो की नाही, फुटतो की नाही, त्याला केळी येतात की नाही. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला म्हटलं आता हळूहळू थोड्याफार भाज्या शिकाव्यात, म्हणून मग म्हटलं अंड्याची भाजी आज बनवूयात. मसाला काढून घेतला, मस्त तेलामध्ये त्याला परतवून घेतलं. एका साईडला अंडी फोडून घेतली आणि तेलामध्ये जे आहे ते ह्या सगळ्या अंडी फोडलेली टाकली. त्यानंतर थोडंसं मीठ वरून टाकलं आणि मस्त याला फ्राय करून घेतलं. आता मला भाज्या फारशा काही येत नाही, पण हळूहळू भाज्या शिकावा म्हटलं, म्हणूनच हा पहिला ट्राय होता. तर मग मस्त याला परतून हिला फ्राय करून घेतलं आणि एकीकडे सगळे मसाले जे भाजून घेतले होते मी, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते. आता तेलामध्ये हळद टाकली, थोडे मसाले टाकले आणि त्यामध्ये जे आहे ते आपण मिक्सरमधून बारीक केलेला हा मसाला टाकला. त्यानंतर फ्राय केलेले जे अंडी होते ते टाकले आणि मस्त परतून घेतलं त्याला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर पाणी टाकलं, मस्त कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं आणि आपली भाजी रेडी झाली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.